नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. विजय सरदेसाई याच्या खुनाच्या आरोपातून कासिम शेख व इस्माईल शेख या दोघांची निर्दोष मुक्तता. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून चिडून डोक्यात दगड घालून विजय जनार्दन सरदेसाई याचा खून केल्याच्या आरोपातून संशयित कासिम शेख व इस्माईल शेख दोघे राहणार स्वामीमाळा, इचलकरंजी या दोघांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितेच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार व ॲडव्होकेट अनिल रुईकर यांनी काम पाहिले. 30/6/2018 रात्री 8:30 ते 1/7/2018 पहाटे 5:15 पूर्वी विजय सरदेसाई याला फरांडेमाळा कबनूर येथे बोलावून घेऊन दारू पिण्यास पैसे का दिला नाहीस म्हणून संशयित आरोपींनी विजय सरदेसाई याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. त्याबाबत संशयित आरोपी इस्माईल शेख याने त्याचे मालक विलास माने व शिवाजी माने यांना त्याच रात्री घरी जाऊन कबुली जबाब दिला. त्यानंतर सदर माने बंधूंनी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा झाला, प्रेत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मैताच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे 1/7/2018 रोजी फिर्याद दिली. सदर या फिर्यादीच्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली. तपासाच्या दरम्यान मयत व फिर्यादी हे ज्या ठिकाणी त्या रात्री फिरले होते त्या सर्व साक्षीदारांची तपास टिपण नोंदवण्यात आले व दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्यात आले. सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुरू झाली. बचाव पक्षातर्फे मृतदेहाचा पंचनामा व स्वच्छेदन अहवाल मान्य करण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तपासी अधिकारी, मुळीक, कबुली जबाबावरचे साक्षीदार, शेवटचे एकत्र पाहिलेले साक्षीदार, फिर्यादी व पंच यांचा समावेश होता. मात्र कबुली जबाबात विसंगती आहे, साक्षीदाराच्या जबाबात विसंगती आहे, ओळख परड नाही, हेतू साध्य होत नाही, तपास एकतर्फी केलेला आहे, परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नाही. हा बचाव व युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील मेहबूब बांदार व ॲडव्होकेट अनिल रुईकर यांनी मांडला. संशयित आरोपी इस्माईल शेख यांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी त्यांचे युक्तिवादाचे समर्थनात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे एकूण 6 महत्त्वाचे न्याय निवाडे सादर केले. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा साबित होत नाही, हा बचाव मांडला. सदर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद, कोर्टासमोरील पुरावा याचे एकत्रित मूल्यमापन करून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.